तर राम राम मंडळी. तर काही कारणास्तव बगाड आपण टिपू शकलो नाही, पण पुढच्या वर्षी त्याचा बार उडवून टाकू. तर चला तर मग तुम्हाला नाथ साहेबांचा दरबार दाखवते. तर आजचा विषय होता बावधन मधला. तेच ते बगाड ज्याला महाराष्ट्रातलं भव्य बगाड म्हणून मान मिळाला आहे. हाच त्या नाथ साहेबांचा दरबार. काय त्यांचं दर्शन घेऊन पाठ न दाखवता तोंड दाखवून फिरलो माघारी. मंदिराला उजवी घातली आणि जे बघण्यासाठी तुम्ही आतुर आहात त्या गोष्टीपर्यंत आपण एकदाच जाऊन पोहोचलो. हेच ते बगाड. त्याची संपूर्ण कलाकृती लाकडामध्ये असून चाक तेवढी मात्र दगडाची असतात आणि ह्यालाच ते बैल जपून ते ओढलं जातं. त्यातील भव्य बगाड म्हणून बावधनच्या बगाडाला मान दिला गेलेला आहे आणि हेच ते बगाड. मग त्यानंतर आपण आलेलं मेन महत्वाचं काम उरकून टाकलं तर आपण खटखुट खायला आलो होतो. मग ते खायला नको का पहिलं? त्याशिवाय यात्रा पूर्ण कशी होईल? आता विषय राहिला होता म्हणजे माघारी आपण फिरलो भगवा टिपून, कारण भगव्याचंच वादळ सगळीकडे. आज जा काही पुढचा नजारा आहे त्या नजारा पूर्ण करायला मन मात्र शेतकऱ्याचाच लागेल. नाद आणि माणुसकी खोल.